या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या धाबेवाडा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील 20,000 हेक्टर शेतीला टप्पा 1 च्या माध्यमातून पाणी देण्यात येत होतं। मात्र नव्याने तयार करण्यात आलेल्या टप्पा 2 च्या योजनेतून आता 30,000 हेक्टर शेतजमिनीला पाणी देण्यात येणार असून खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून टप्पा 2 च्या माध्यमातून आज आमदार विजय रहांगडाले यांच्या होते प्रायोगिक तत्वावर पाणी सोडण्यात आले। तर दरवर्षी पावसाळ्यात कधी अवकाळी पाऊस पडतो तर कधी पुरेसा पाऊस पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे धान्य पीक एका पाण्यामुळे नुकसान होतं। मात्र टप्पा 1 च्या माध्यमातून तिरोडा तालुक्यातील 20,000 हेक्टरच्या वर शेतजमिनीला पाणी मिळत होतं, तर टप्पा 2 च्या माध्यमातून 3,000 हेक्टर शेतजमिनीला पाणी मिळणार आहे। 2 पंपांच्या साहाय्याने हे पाणी चोरखमारा तलावात तर 3 पंपाच्या साहाय्याने बोदलकसा जलाशयात सोडण्यात येणार असून तिथून हे पाणी शेतकऱ्यांना कॅनलच्या माध्यमातून पुरवण्यात येणार असून यापुढे शेतकऱ्यांना खरीप तसेच रब्बी हंगामात धान्य पिकांचं उत्पादन घेण्यास मदत होणार आहे। आज टप्पा 2 बोदलकसा आणि चोरखमारा जलाशयामध्ये पाणी सोडण्याच्या टेस्टिंगचे बटन दाबून आम्ही त्याचे पंप सुरू केलेले आहेत। निश्चितच या अनुषंगाने आज टेस्टिंग झाली आणि ती औपचारिक तपासणी सुरू होऊन लवकरच ह्या कामाचं पाण्याचं उद्घाटन होणार आहे। कामाचे उद्घाटन होऊन जवळजवळ 30,000 हेक्टर सिंचन तिरोडा तालुक्यातील बोदलकसा चोरखमारा रिसाला भदभद्या या तलावाच्या माध्यमातून होणार आहे। हा एक प्रकल्प शेतकऱ्यासाठी वरदान ठरणार आहे आणि खरीपाच्या बरोबरच खरीपाला तर त्रासच नाही आहे। आता खरीप कधी मरण पूर्ण क्षेत्राच्या मध्ये येणार नाही आहे। खरीपाची जी फसल आहे ती फसल 100% होणार आहे, पण त्याबरोबरच रब्बीचाही पीक मोठ्या प्रमाणात आपल्या तालुक्यामध्ये धानाचा पीक होणार आहे। टप्पा 2 चा पाण्याचं टेस्टिंग या ठिकाणी चाललं आहे। किती हेक्टर शेतीला फायदा होणार आहे, किती पंप आहे आणि जवळपास किती तासाचा कालावधी लागेल या ठिकाणी पाणी पोहोचायला तलावात? या ठिकाणी आज धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा 2 या प्रकल्पाचे पंपगृहाची चाचणी करण्यात आली माननीय आमदार श्री विजयभाऊ रहांगडाले यांच्या उपस्थितीमध्ये आणि या पंपगृहामध्ये एकूण 5 पंप आहेत। त्यामध्ये बोदलकसा तलावामध्ये पाणी भरण्याकरिता 3 पंप 2605 HP कॅपॅसिटीचे आणि चोरखमारा तलावामध्ये पाणी भरण्याकरिता 2 पंप 2875 HP कॅपॅसिटीचे। तर आता जसं चाचणीकरिता आम्ही पंप चालू केलेले आहेत, तर हे एक करून आम्ही सर्व 5 पंप चालू करणार आहे आणि इथून तब्बल 4 ते 5 तास तलावामध्ये पाणी पोहोचण्यासाठी आपल्याला वेळ लागते, का तर हे 20 किलोमीटर लांबीचे ऊर्ध्वनलिका आहेत आणि त्याद्वारे पाणी पोहोचवले जाते आणि पाणी पडल्यानंतर त्यानंतर आम्ही संपूर्ण चाचणी पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाद्वारे रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामामध्ये शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देणार आहोत आणि या पाण्याद्वारे जवळजवळ 30,000 हेक्टर क्षेत्रात सिंचनाचे लाभ देण्यात येईल। माझं नाव अंकुर प्रकाश कापसे, मी कार्यकारी अभियंता धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प तिरोडा। यामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे। पिण्याच्या पाण्यासाठी वेगळी सोय बॅरेजमधून ऑलरेडी केलेली आहे तुमसर नगर परिषदसाठी, पण इथं असं पिण्याच्या पाण्याची सोय या प्रकल्पाद्वारे नाही आहे। हे फक्त सिंचनासाठी प्रकल्प बनलेला आहे। माझे नाव जितेंद्र तेजराम रहांगडाले, खुर्सीबार। बहुप्रतीक्षित टप्पा 2 चा या ठिकाणी पाण्याचं टेस्टिंग झालेलं आहे। शेतकरी या नात्याने तुमच्या शेतीला खरंच फायदा होणार आहे का? हो, या धापेवाडा टप्पा 2 च्या मुळे बोदलकसा आणि चोरखमारामध्ये बदबद्या रिसाळामध्ये जर पाणी पडेल तर शेतकऱ्यांना खरंच फायदा होईल व आता एक पीक काढतो आपण खरीपचा, तर रब्बीमध्ये सुद्धा आपल्याला जास्त रब्बी मिळेल व आपल्या क्षेत्रामध्ये सुद्धा ह्या बोदलकसा चोरखमाराच्या पाणी मिळेल व ह्या फायदा होईल कास्तकार बंधूंचा, आमचा सुद्धा फायदा होईल।
न्यूज रिपोर्टर चेतन समरेत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।